हॅलो सानंदी वहिनी, हा ऐक ना मी कधी हा ओके आम्ही ओके 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 हा बाय 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 बाय. काय एक्सक्यूज मी, नलिनी राजवाडे कुठल्या रूम मध्ये? फोर्थ फ्लोअर इथून? येस. थँक्यू. अंशुमन, हॉस्पिटलमध्ये वहिनी. म्हणूनच म्हणते तमाशे करू नकोस, इकडे बाजूला हो. जा, नजरेला नजर देता येते का बघ. मी नाही अडवणार आहे आज तुला. तू दुर्लक्ष केलंस म्हणून आजी पडली, बेशुद्ध झाली बिचारी. काय म्हटलं असेल दादाला आजीला? राजवाडेंच्या आजीकडे कुणीतरी दुर्लक्ष केलं. कोणी? त्यांच्या बायकोने. तू जा, जाऊन बोल त्यांच्याशी. रादर ऐक, कारण खूप ऐकवणार आहेत ते तुला. जा जा जा, मी नाही अडवणार. शेवटी काय, सगळं खापर तुझ्यावरच फुटणार आहे. जा. मम्मा, आजी कधी शुद्धीवर येणार आहे ग? मला खूप काळजी वाटते तिची. काळजी नको करू बाळा, देवावर विश्वास आहे ना तुझा, सगळं ठीक होईल. स्वानंदी थांब. कशाला आली आहेस तू इथे? तुझ्यामुळे आजी जिन्यावरून पडली. तिला जर काही झालं ना स्वानंदी, तर मी तुला सोडणार नाही. शांत हो, हॉस्पिटल आहे. मला माहिती आहे हॉस्पिटल आहे, पण हिच्यामुळेच आजी इथे आली आहे ना. स्वानंदी, माझ्या आजीला जर काही झालं ना, तर आय स्वेअर मी तुला मम्मा, आजीला जर काही झालं ना, तर वेडी होईन मी. एक दिवस, फक्त एक दिवस आईला तुझ्यासोबत सोडून गेले. बघतेस ना काय झालं ते. सुष्मिता, जरा फोन बाजूला ठेव ग. काय झाला ना माझा अभ्यास, बघू दे ना थोडा वेळ मम्मा. अगं अभ्यासाचं नाही म्हणत निघत. जरा बघ, ती माहिती मिळते का काही राजवाडे आजी कशा आहेत, काय आहेत? नाही, मला तर अजून रोहनदादाचा काही मेसेज नाही आलाय. मम्मा, मला नाही का वेगळ्याच गोष्टीचा डाऊट येतोय. कसला? त्या आजी इतक्या वर्षांपासून त्याच घरात राहतात. त्यांना कळलं नाही का तिकडे जिना आहे वगैरे? असं कसं पडू शकतात? म्हातारे आहेत बिचाऱ्या, वय झालंय त्यांचं. चक्कर येते कधी कधी, तोल जातो. पडायला होतं, काय करणार? तसं नाही ग. त्यांना कसं माहित होतं की तिथेच पडणार आहेत त्या? म्हणजे काय ठरवून वगैरे त्या टोकालाच चक्कर आली का त्यांना? नाही ना. म्हणजे आजारी असून त्यांना असं वाऱ्यावर कसं सोडलं? जास्त लक्ष देतील ना घरचे त्यांच्यावर. मग म्हणजे त्या आदिराच्या मॉमनी काहीतरी केलं असेल. ए, तुला माहितीये ना त्या किती स्केअरी आहेत ते. आणि त्यांना ना कधी कोणाचा राग येईल, कधी कोणाबद्दल काय वाटेल ना, काही भरोसा नाही आहे मम्मा. खरंच त्यांनीच काहीतरी केलं असेल. तुला नाही वाटत का असं? एक बाई रस्त्याने चालली आहे आणि एक भरगाव वेगाने ट्रक येतो आणि ऍक्सिडेंट होतो आणि त्या बाईचे हातपाय तुटतात आणि ती अशी लोणी पांगळी होते, रस्त्यात तड 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 तडफडत असते. आजू, आजू बरी आहे, तिला बरं व्हावंच लागेल. पण पीटर, असं एकदम अचानकपणे काय झालं आजूला? अधीरा,
स्वानंदीला विचार. स्वानंदीमुळे झालंय हे सगळं. हिचा निष्काळजीपणा नडलाय सगळा. म्हणजे आजी हिच्यामुळे पडली. हिने पाडलाय. अर्पिता, दादा मला शांत बसायला नको सांगूस. हिच्यामुळे आजी अजून बेशुद्ध आहे. हिच्यामुळे आजी इकडे आहे आज. सर तुम्हाला डॉक्टरांनी केबिनमध्ये बोलवलंय. बघतेस ना काय वेळ आली आपल्यावर. आईची तब्येत इतकी नाजूक झाली की कधी कधी काय येऊ शकतं. तुझ्यामुळे झालं हे सगळं वहिनी. तू केलंयस हे. तुझ्यावर आजीची जबाबदारी असताना असं कसं दुर्लक्ष करू शकतेस तू? तू जबाबदार आहेस या सगळ्याला. इतके दिवस आजी 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 करत फिरत होतीस ना त्यांच्या मागे पुढे. मग आजच नेमका कसा हात सोडलास त्यांचा? अगं जबाबदारी घेतली होतीस ना म्हणून मी बाहेर गेले ना. हे बघ आई ना काही झालं ना तर मी कधीच तुला माफ नाही करणार. तुला जे हवं होतं ते तू केलंस ना. हे बघ तू आता काहीच करू शकत नाहीस. तू आजीकडे जर लक्ष दिलं असतंस ना तर ही वेळ आली नसती आपल्यावर. पण तुझ्या चुकीची शिक्षा आजीला मिळते. बघितलंस ना काय हालत झाली तिची. इनफ. पाच करा आता हे सगळं. काय चाललंय का तुमचं? अधिरा तुला काहीच माहिती नाहीये. तू उगाच स्वानंदीची बाजू घेऊ नकोस का. मॉम तुम्ही डॉन चल तू माझ्याबरोबर चल. पण तू माझ्याबरोबर चल प्लीज. चल प्लीज. ताई ग मूर्ख आहे रे मी. कुठे गेली होती माझी अक्कल? मी का नाही स्वतःजवळ फोन ठेवला? मुळात आजींना असं जिन्यात सोडून जायलाच नको होतं ना. मी असं काहीतरी होऊ शकतं याचा विचार पण नाही आला रे माझ्या मनात. ताई तू माझं ऐके बघ. तू ना त्या अधिराच्या आईचं काही ऐकू नकोस. तुला माहिती आहेत ना त्या कशा आहेत. नाही त्यांच्यामुळे नाही रोहन. हा सगळा ना माझा निष्काळजीपणा नडलाय माहितीये. मी लक्ष द्यायला हवं होतं यार. मी त्यांना काय एकटं सोडलं. आणि आत्ताच्या स्वप्नानंतर तर नाहीच नाही. हे काय बोलतेस तू? कसलं स्वप्न? मला आजच पहाटे स्वप्न पडलं होतं आणि स्वप्नात माहित नाही पण आजी. बरं इतर वेळी लक्ष देते रे मी. वाटतं खरंच की आपलं मन ना आपल्याला गाईड करत असतं. कुठल्या तरी सूचना देत असतं. पण मी दुर्लक्ष करून टाकलं. नाही रे नाही नाही नाही. मी नाही घेतली आजींची काळजी. त्यांची तब्येत बरी नव्हती आणि अशा कंडिशनमध्ये मी असं अर्धवट जिन्यात त्यांना सोडून जायलाच नको होतं. का वागले यार रोहनने अशी? आजींना काही झालं तर? हे नाही होणार आहे आजींना. हे तू प्लीज शांत हो ना.